नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 8 एप्रिल 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1, अलीकडेच जागतिक आरोग्य दिन केव्हा साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, 7 एप्रिल। स्पष्टीकरण, या दिवसाशी संबंधित मुख्य तथ्ये खालीलप्रमाणे आहेत। उद्देश, हा दिवस जगभरात आरोग्याप्रती जागरूकता वाढवण्यासाठी आणि आरोग्याशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यासाठी साजरा केला जातो। इतिहास, 7 एप्रिल 1948 रोजी जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाली, त्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो। विषय, जागतिक आरोग्य दिन दरवर्षी एका विशेष विषयावर आधारित असतो, जो एखाद्या महत्त्वाच्या आरोग्य विषयावर लक्ष केंद्रित करतो। प्रश्न 2, अलीकडेच कोणत्या राज्यातील सिपाहीजाला पंचायतला भारताची सर्वश्रेष्ठ जिल्हा पंचायत म्हणून गौरवण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, त्रिपुरा। स्पष्टीकरण, अलीकडेच त्रिपुरा राज्यातील सिपाहीजाला जिल्ह्याला भारताचा सर्वोत्कृष्ट जिल्हा पंचायत पुरस्कार देण्यात आला आहे। सिपाहीजाला जिल्ह्याला हा प्रतिष्ठित पुरस्कार दीनदयाळ उपाध्याय आणि नानाजी देशमुख पंचायत शाश्वत विकास पुरस्कार 2025 अंतर्गत प्रदान करण्यात आला आहे। त्रिपुरा राज्याची माहिती, राजधानी आगरतळा, मुख्यमंत्री माणिक साहा, राज्यपाल इंद्रसेना रेड्डी। प्रश्न 3, अलीकडेच आरोग्य सेवांमधील त्रुटी दूर करण्यासाठी कोणत्या राज्याने माझे गाव, आरोग्य संपन्न गाव अभियान सुरू केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, महाराष्ट्र। स्पष्टीकरण, महाराष्ट्र सरकारने ग्रामीण भागातील आरोग्य सेवांमधील त्रुटी दूर करण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्य सेवांच्या उपलब्धतेत सुधारणा करण्यासाठी माझे गाव, आरोग्य संपन्न गाव अभियान सुरू केले आहे। या अभियानाची मुख्य वैशिष्ट्ये, उद्देश, ग्रामीण आरोग्य सेवा मजबूत करणे, लसीकरण मोहिमांना चालना देणे, स्वच्छता आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सुधारणा करणे। कालावधी, हा एक राज्यव्यापी उपक्रम असून तो 1 एप्रिल ते मार्च 31 या कालावधीत वर्षभर चालेल। बजेट आणि पुरस्कार, या अभियानासाठी 80.75 कोटी रुपये आवंटित करण्यात आले आहेत। उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावांना 75 लाख रुपये ते 5 कोटी रुपयांपर्यंतचे पुरस्कार दिले जातील। लक्ष्य, गावांना आत्मनिर्भर, रोगमुक्त आणि निरोगी गावांमध्ये बदलणे तसेच लोकसहभागाला प्रोत्साहन देणे। महाराष्ट्र राज्याची माहिती, राजधानी मुंबई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा। आता पाहू महाराष्ट्राशी संबंधित इतर चालू घडामोडी। अखिल भारतीय पोलीस ड्युटी मीटचे आयोजन नागपूरमध्ये करण्यात आले। गाय आधारित अर्थव्यवस्थेवर आधारित भारताची सर्वात मोठी जागतिक शिखर परिषद GOTECचे आयोजन पुणे येथे करण्यात आले। बिमस्टेक युवा व्यावसायिक विनिमय कार्यक्रम महाराष्ट्रात आयोजित करण्यात आला। महाराष्ट्र सरकारने धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 सादर केले। ससून बंदराच्या आधुनिकीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने 3 फिनलँडच्या कंपन्यांशी सामंजस्य करार केला। हट्टी रिसाला महोत्सव महाराष्ट्रातील जालना येथे साजरा करण्यात आला। प्रश्न 4, अलीकडेच आशियाई स्क्वॉश फेडरेशन अवॉर्ड 2026 मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूला मेन्स प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, अभय सिंह। स्पष्टीकरण, आशियाई स्क्वॉश फेडरेशनद्वारे घोषित वार्षिक पुरस्कारांमध्ये भारतीय खेळाडू अभय सिंह याला वर्षातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू 2025 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। याला दातो अलेक्सली अवॉर्ड म्हणूनही ओळखले जाते। याव्यतिरिक्त अनाहत सिंह हिला ज्युनियर गटात मुलींसाठीचा सर्वोच्च सन्मान देण्यात आला आहे। आता पाहू इतर महत्त्वाचे पुरस्कार। अरुंधती रॉय यांना अमेरिकेचा नॅशनल बुक क्रिटिक्स सर्कल अवॉर्ड प्रदान करण्यात आला। वर्ल्ड आर्चरीद्वारे शीतल देवी यांना पॅरा आर्च ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आला। जागतिक शांततेतील योगदानासाठी जुपल्ली कृष्णाराव यांना प्रतिष्ठित ग्रँड प्राइजने सन्मानित करण्यात आले। गर्ड फाल्टिंग्स यांना एबेल पुरस्कार 2026 ने सन्मानित केले जाईल। दिल्ली आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 मध्ये लाईफटाईम अचीव्हमेंट अवॉर्डने नंदमुरी बालकृष्ण यांना गौरवण्यात आले। महिला सक्षमीकरणातील योगदानासाठी कल्पना सोरेन यांना ब्रिक्सद्वारे महिला सक्षमीकरण ट्रेलब्लेझर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। प्रश्न 5, अलीकडेच गिलबर्टसन सन्मा यांचे निधन झाले आहे, ते कोणत्या खेळाशी संबंधित होते? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, फुटबॉल। स्पष्टीकरण, गिलबर्टसन सन्मा हे आसामचे दिग्गज फुटबॉलपटू होते। त्यांच्या उत्कृष्ट खेळामुळे त्यांना गोल्डन बूट विजेता म्हणून ओळखले जात असे।
त्यांनी 1975 मध्ये भारतीय राष्ट्रीय फुटबॉल संघाचे प्रतिनिधित्व केले होते. प्रश्न 6. अलीकडेच कोणत्या राज्यात सुमारे एका शतकानंतर काळविटांचे पुनरागमन झाले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. छत्तीसगड. स्पष्टीकरण. छत्तीसगडमध्ये सुमारे 50 वर्षांनंतर काळविटांचे पुनरागमन झाले आहे. मुख्य तपशील. स्थान. छत्तीसगडच्या बारनवापारा वन्यजीव अभयारण्यात काळविटांचे यशस्वीरित्या पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. कारण 1970च्या दशकात शिकार आणि अधिवास नष्ट झाल्यामुळे हे प्राणी स्थानिक पातळीवर नामशेष झाले होते. छत्तीसगड वनविभागाद्वारे 2021 ते 2026 पर्यंत चालवल्या जाणाऱ्या 5 वर्षांच्या कार्यक्रमांतर्गत त्यांना परत आणले गेले आहे. स्थलांतर. दिल्लीच्या नॅशनल झूलॉजिकल पार्कमधून 50 आणि बिलासपूरच्या कानन पेंडारी झूलॉजिकल गार्डनमधून 27 असे एकूण 77 काळवीट येथे आणले गेले. सद्यस्थिती. आता अभयारण्यात त्यांची संख्या सुमारे 190 वर पोहोचली आहे. छत्तीसगड राज्याची माहिती. राजधानी रायपूर. मुख्यमंत्री विष्णू देवसाय. राज्यपाल रामेन डेका. आता पाहू छत्तीसगडशी संबंधित इतर चालू घडामोडी. छत्तीसगड विधानसभेने सार्वजनिक भरती परीक्षांमधील अनुचित प्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधक विधेयक 2026 मंजूर केले. गौधाम योजना छत्तीसगडमध्ये सुरू करण्यात आली. धर्मांतर रोखण्यासाठी छत्तीसगड सरकारने धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 मंजुरी दिली. खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 चे आयोजन छत्तीसगडमध्ये केले जाईल. आयडी निर्मितीमध्ये छत्तीसगड राज्य सर्वात आघाडीवर राहिले आहे. प्रश्न 7. अलीकडेच कोणत्या उच्च न्यायालयाने एआयच्या वापराबाबत कठोर धोरण जारी केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. गुजरात हायकोर्ट. स्पष्टीकरण. गुजरात उच्च न्यायालयाने कृत्रिम बुद्धिमत्ताच्या वापराबाबत कठोर नियमावली जारी केली आहे. यानुसार न्यायाधीश आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांना निकाल लिहिणे किंवा कोणत्याही न्यायालयीन निर्णयात एआय वापरण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की एआय कार्यक्षमता वाढवू शकते, पण निष्पक्षतेसाठी मानवी तर्कशक्तीच केंद्रस्थानी असणे आवश्यक आहे. प्रश्न 8. अलीकडेच कोणत्या देशाने ऑनलाईन सट्टेबाजीशी संबंधित 7,000हून अधिक ॲप्लिकेशन्स आणि वेबसाईट्स बंद केल्या आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. नेपाळ. स्पष्टीकरण. नेपाळने ऑनलाईन सट्टेबाजीशी संबंधित 7,000हून अधिक ॲप्स आणि वेबसाईट्स बंद केल्या आहेत. नेपाळच्या फौजदारी संहिता 2074 नुसार सट्टेबाजीवर बंदी असून प्रशासकीय सुधारणांचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. नेपाळ देशाची माहिती. राजधानी काठमांडू. चलन नेपाळी रुपया. पंतप्रधान बालेन शाह. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल. आता पाहू नेपाळाशी संबंधित इतर चालू घडामोडी. नेपाळ सरकारने 5वी पर्यंतच्या मुलांसाठी सर्व पारंपरिक परीक्षा रद्द केल्या आहेत. भूमिका श्रेष्ठ यांची नेपाळची पहिली ट्रान्सजेंडर महिला खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली. नेपाळमध्ये यहमरी सण आणि 300 वर्षे जुना कार्तिक नाच उत्सव साजरा झाला. आरबीआयने नेपाळला भारतीय रुपयामध्ये कर्ज देण्यास परवानगी दिली आहे. सबिता भंडारी नेपाळच्या पहिल्या महिला अॅटर्नी जनरल बनल्या आहेत. प्रश्न 9. अलीकडेच जगातील तिसरा सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक्स निर्यातदार देश कोण बनला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. भारत. स्पष्टीकरण. भारत जगातील तिसरा सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक्स निर्यातदार देश बनला आहे. भारताची इलेक्ट्रॉनिक्स निर्यात 2014 ते 15 मधील 38,000 कोटी रुपयांवरून 2024 ते 25 मध्ये 3,27,000 कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. स्मार्टफोन निर्यातीतही भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. आता पाहू भारताशी संबंधित इतर चालू घडामोडी. डोपिंगमुळे निलंबित ॲथलीट्सच्या जागतिक यादीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे. जगातील पहिली डिजिटल जनगणना भारतात सुरू करण्यात आली. भारतीय नौदलाने जहाजांच्या सुरक्षेसाठी ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा सुरू केले आहे. ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2026 मध्ये भारत 13व्या स्थानावर आहे. भारत नारळ उत्पादनात जगातील पहिल्या क्रमांकाचा देश बनला आहे. प्रश्न 10. अलीकडेच देवनागरी लिपीत लिहिलेली श्रीरामचरितमानसची सुमारे 200 वर्षे जुनी दुर्मिळ हस्तलिखित प्रत कोणत्या शहरात सापडली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. अयोध्या. स्पष्टीकरण. अयोध्येत देवनागरी लिपीतील श्रीरामचरितमानसची सुमारे 200 वर्षे जुनी हस्तलिखित प्रत सापडली आहे. हे हस्तलिखित लाकडी लेखणी आणि वनस्पतींच्या रसापासून बनवलेल्या शाईने लिहिले गेले आहे. याला आता आंतरराष्ट्रीय रामकथा संग्रहालयाकडे सोपवले जाईल. प्रश्न 11. अलीकडेच आयपीएलमध्ये 200 बळी घेणारे पहिले वेगवान गोलंदाज कोण बनले आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. भुवनेश्वर कुमार. स्पष्टीकरण.
भुवनेश्वर कुमार IPLमध्ये 200 बळी घेणारे पहिले वेगवान गोलंदाज बनले आहेत. त्यांनी हा टप्पा IPL 2026 मध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात गाठला. IPLमध्ये 200 बळी घेणारे ते एकूण दुसरे गोलंदाज आहेत. पहिले युजवेंद्र चहल आहेत. आता पाहू क्रिकेटशी संबंधित इतर चालू घडामोडी. सुनील नरेन IPL इतिहासात सर्वाधिक सामने खेळणारे परदेशी खेळाडू बनले. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू IPL इतिहासातील सर्वात महागडा संघ ठरला आहे. T20 मध्ये सर्वात तरुण वयात शतक झळकावणारी महिला खेळाडू रवांडाची फॅनी उतागुशिमा निंदे बनली. स्मृती मानधना बार्बी ड्रीम टीममध्ये सामील होणारी पहिली भारतीय क्रिकेटपटू ठरली आहे. प्रश्न 12. अलीकडेच पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांना हलवा देण्यासारखा अनोखा उपक्रम कोणत्या राज्याच्या निवडणूक आयोगाने सुरू केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. केरळम. स्पष्टीकरण. केरळमधील विधानसभा निवडणुकीत तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी वोट स्वीटेंड केरळम हे अभियान राबवण्यात आले. याअंतर्गत पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांना विशिष्ट मतदान केंद्रांवर ब्रँडेड हलवा दिला जाणार आहे. केरळ राज्याची माहिती. राजधानी तिरुवनंतपुरम. मुख्यमंत्री पिनराई विजयन. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. अलीकडेच संपन्न झालेल्या पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 मध्ये कोण अव्वल स्थानावर राहिले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. कर्नाटक. आता पाहू सर्वात महत्त्वाचे उजळणी प्रश्न. हरियाणा पोलिसांनी अभेद्य ॲप्लिकेशन लॉन्च केले. बालेंद्र शाह नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले. लखपती बिटिया योजना दिल्लीत सुरू करण्यात आली. UCC विधेयक मंजूर करणारे गुजरात हे दुसरे राज्य बनले. भारत चीनला मागे टाकून अमेरिकेला कापूस उत्पादनांचा सर्वात मोठा निर्यातदार देश बनला. तेलंगणा सरकारने इंदिरम्मा परिवार जीवन विमा योजना सुरू केली. चंदीगड हा भारताचा दुसरा पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश बनला आहे. मयंक चक्रवर्ती भारताचे 94वे ग्रँडमास्टर बनले आहेत. तमिळनाडू 2024 ते 25 मध्ये भारताचा अव्वल कापड निर्यातदार राज्य ठरले. आता तुमच्यासाठी प्रश्न. अलीकडेच कोणी SAFF अंडर-20 चॅम्पियनशिप 2026 चे विजेतेपद पटकावले आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.